अगं प्रणवती, आवरलं नाहीस तू अजून? उशीर होईल आपल्याला जायला. नाही नाही, आवरले माझं सगळं. साडी वगैरे नेसून झालेली आहे. फक्त मला थोडंसं मेकअप करायचा आहे. तुम्ही चला, मी येतेच. फक्त 10 मिनिटात येते. 10 मिनिटात काय तुझं आवरत नाही? अहो नाही हो, वेळ लागत. फक्त 10 मिनिटात तयार होऊन येते. नक्की ना? हा हा, पक्का. तुम्ही चला, मी आलेच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ मराठीमध्ये करत आहोत, कारण आजचा जो मेकअप ट्युटोरियल आहे तो खास वटपौर्णिमेसाठी आहे. आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे अँड आय एम शुअर सगळेजण खूप छान तयार होणार असाल. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठीच आज मी तुमच्यासाठी हा मेकअप लुक घेऊन येते, जो की करायला खूप जास्त सिंपल असणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने शिकवते कसं करायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला मेकअप करता येत नसेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहे. ठीक आहे. आता जो आपण मेकअप लुक करणार आहोत बाय द वे, तो फक्त 10 मिनिटातच होऊन जातो. फक्त हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल कदाचित, कारण मी तुमच्याशी बोलत बोलत शिकवत शिकवत व्हिडिओ करत आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा आहे. पण जर तुम्ही करायला जाशील तेव्हा तुमचा मेकअप फक्त 10 मिनिटात होऊन जाणार आहे, अजिबात वेळ लागणार नाहीये. तर चला फटाफट मेकअप शिकूया कसं करायचं आहे. आणि हां, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला भरपूर नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्टआउट दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओचा शेवट अजिबात मिस करू नका. हे बघा, मेकअप तर आपल्याला फटाफट करायचा आहे, पण गडबडीमध्ये डायरेक्ट मेकअप चेहऱ्याला कधीच लावू नका. तसं जर तुम्ही केलं तर तुमचा मेकअप अजिबात चांगला दिसणार नाही आणि थोड्या वेळानं तो ड्राय सुद्धा दिसतो. त्यामुळे आपल्या स्किनला मेकअप करण्याच्या आधी प्रिपेअर करणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी काय करायचं, खूप सिंपलची गोष्ट आहे. सगळ्यात आधी जायचं, फेस वॉश करून घ्यायचा, चेहरा स्वच्छ धुवायचा. जे पण तुम्हाला फेस वॉश सूट करतं ते तुम्ही वापरा, पण चेहरा स्वच्छ पाहिजे. आता मी चेहरा धुवून आलेली आहे, चेहऱ्यावरती काहीही लावलेलं नाहीये. पण आता मी जर ह्याच्यावरती डायरेक्ट मेकअप केलं तर मेकअप ड्राय दिसणार. त्यामुळे आता चेहऱ्याला हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. आणि हायड्रेट करण्यासाठी आपण काय लावतो, मॉइश्चरायझर लावतो. मी आता जो मॉइश्चरायझर लावते तो आहे हा इलिओन, असं काहीतरी प्रोनाऊन्सिएशन आहे. हा सेरामाइड ऑटो लोशन आहे. हे ऍक्च्युली कोरियन प्रॉडक्ट आहे. हा मी फेसला पण वापरते आणि माझ्या बॉडीला सुद्धा वापरते, तर मला खूप आवडतो. इतकं छान हायड्रेट करतं आणि अजिबात चिपचिप वाटत नाही. त्यामुळे मी हा चेहऱ्याला सुद्धा हाच वापरते आणि लिटरली इतकंसंच घेतलेलं आहे. आणि इनफॅक्ट हे सुद्धा मला थोडं जास्तच वाटत आहे, पण ठीक आहे. हे लावल्यानंतर चेहरा इतकं सॉफ्ट वाटतो मला. मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना 1-2 मिनिटं तुम्ही जर चेहऱ्याला मसाज केला ना तर खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती. फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे, पण स्किन खूप सॉफ्ट झालेली आहे आणि अगदी असं चेहऱ्याला पाणी पाजल्यासारखं दिसत आहे, कारण मॉइश्चरायझर खरंच खूप चांगला आहे, मला खूप आवडतो. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण आता बाहेर जायला लागणार आहे, वटपौर्णिमेची पूजा करायची, आपल्याला बाहेर पण जावं लागणार आहे. त्यामुळे सनस्क्रीन स्किप करू नका, कारण जर सनस्क्रीन स्किप केला तर खूप टॅन होणार आहे, नंतर ते काढायला खूप अवघड होतं, म्हणून सनस्क्रीन स्किप करायचं नाही. आता मी हा युमेडिक्सचा सनस्क्रीन यूज करत आहे. हा एक ब्ल्यू सनस्क्रीन आहे, जो मला ॲक्च्युली खूप आवडतो. खूप जास्त क्रिसिंग म्हणजे खूप जास्त चिकट नाही वाटत आणि हा खूप चांगला सनस्क्रीन आहे. तर हा असा ब्ल्यू कलरचा सनस्क्रीन असतो. आता आपण स्किनला तयार केलेलो आहोत, सनस्क्रीन वगैरे लावून झालेला आहे आणि चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी दिसतच असेल, शाईन करत आहे. कारण स्किन केअर जर व्यवस्थित झाला असेल ना तर मेकअप कमाल दिसतो. त्यामुळे स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बरेच जण इथं चुकतात, अजिबात स्किन प्रेप करत नाही आणि डायरेक्टली फेसवरती मेकअप लावतात. त्याच्यामुळे मेकअप चांगला दिसत नाही, काळा पडतो. प्रॉपर स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपला हा स्किन केअर करून झालेला आहे. आता मी मेकअपची सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी लावत आहे प्राइमर. सगळ्यात पहिला मी हा लॉरियल पॅरिसचा इन्फॅलिबल प्रायमर लावत आहे. आणि हा सुद्धा खूप महत्त्वाचा स्टेप असतो मेकअप करण्याच्या आधी, की तुम्ही प्रायमर लावा. प्रायमर जर तुम्ही लावला तर तुमचा मेकअप हा खूप लॉंग लास्टिंग पण राहतो. प्रायमर लावणं हे खूप गरजेचं आहे. प्रायमर लावल्यामुळे एक आपल्या मेकअप करण्यासाठी स्मूथ बेस मिळतो. बऱ्याच जणांना पोर्स वगैरे असतात, तर ते पोर्स सुद्धा फिल होऊन जातात आणि मग त्याच्यावरती मेकअप खूप छान बसतो. आता प्रायमर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रायमरला आपल्याला काही मसाज करायचं नाहीये. ठीक आहे, आपल्याला प्रायमरचा एक थर क्रिएट करायचा आहे, त्यामुळे फक्त तो व्यवस्थित सगळीकडे लागला जाईल ह्याची काळजी घ्यायची, फक्त त्याला मसाज करू नका. आता मी काय करणार आहे, खूप छान असा फाउंडेशनचा बेस करणार आहे, कारण वटपौर्णिमा म्हणजे चांगला मेकअप झालाच पाहिजे, त्याच्यामुळे मी फाउंडेशन यूज करत आहे.
फॉरेव्हर 52चा हा फाउंडेशन यूज करत आहे आणि तुम्ही बऱ्याच वेळेस ना मेकअप आर्टिस्टना सुद्धा हा फाउंडेशन यूज करताना बघितला असाल, कारण हा खूप चांगला आहे आणि ह्याचा कव्हरेज खूप छान आहे. ह्याच्यामध्ये मी जो शेड यूज करत आहे तो आहे हनी. ठीक आहे, अगदी आपल्या हाताच्या मागे 2 ते 3 पंप घ्यायचे आहेत आणि हे आपण फेसवरती लावणार आहोत. फाउंडेशन शक्यतो आपल्या शेडचंच घ्या. अजिबात लाईट कलरचा फाउंडेशन घेण्याची गरज नाहीये. आपल्याला काही गोरं दिसायचं नाहीये, फक्त आपली जी स्किन आहे ती बेटर दिसावी हा आपला उद्देश असला पाहिजे. गोरं दिसण्याच्या मागे अजिबात जाऊ नका. आता मी हा फाउंडेशन लावले. आता ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे, जो की ओला ब्युटी ब्लेंडर आहे. पाण्यात बुडवायचा, साईज वाढतो, त्याच्यानंतर ह्याला मस्त पिळून काढायचं आहे आणि ह्याला आता यूज करणार आहोत आपण ब्लेंडिंग करण्यासाठी. ब्लेंडिंग करताना फक्त हे डॅब मोशन्स आपल्याला करायचे आहेत. अजिबात हे असं ड्रॅग करू नका, नाहीतर प्रॉडक्ट तिथून निघून जाणार, तर आपल्याला त्याचं कव्हरेज मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट काढायचं नाहीये, आपल्याला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या डॅब मोशन्स मध्येच तुमचं ब्लेंडिंग असलं पाहिजे. आता फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्या फाउंडेशनना माझे डाग वगैरे आहेत ते कव्हर केलेले आहेत, कारण हा जो फाउंडेशन आहे हा फुल कव्हरेज फाउंडेशन आहे. त्यामुळे खूप छान तुमचे डाग धब्बे वगैरे असतील तर ते लपून जातात. ठीक आहे, तर हा फाउंडेशन यूज करून झालेला आहे. आता मला कन्सिलर यूज करायचं आहे, कारण डोळ्याच्या खाली बऱ्याच वेळा डार्क सर्कल्स असतात, तर त्याला थोडंसं तुम्ही हाईड करू शकता. आणि जर चेहऱ्यावरती कुठंही डिस्कलरेशन तुम्हाला वाटत असेल तर तिथं सुद्धा तुम्ही कलर करेक्शन करू शकता. पण जर तुम्हाला खूपच जास्त डिस्कलरेशन असेल किंवा वांगचे डाग असे काही असतील तर तुम्हाला फाउंडेशन लावण्याच्या आधी कलर करेक्शन करावं लागतो. जर तुम्हाला कलर करेक्शनचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याचा तुम्हाला दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. पण आता मला कलर करेक्शनची गरज नाहीये, मग तर मी कन्सिलर लावणार आहे थोडंसं. त्याच्यासाठी मी हा लॉरियल पॅरिसचा कन्सिलर यूज करत आहे, इनफॅलेबल कन्सिलर, जो खूप छान फुल कव्हरेज देतो. आणि ह्याच्यामध्ये मी जो शेड वापरत आहे तो आहे आल्मंड. ठीक आहे, आता मी हा काय करणार आहे, डोळ्यांच्या खाली वापरणार आहे थोडंसं. अगदी थोडं लावलीये, जास्त लावायचं नाहीये. आणि डोळ्यांच्या वरती सुद्धा वापरतीये, कारण इथं सुद्धा आपल्याला डिस्कलरेशन असतं. आणि जर तुम्हाला नाकाच्या आजूबाजूला, ओठाच्या आजूबाजूला जर काळपटपणा असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला कन्सिलर वापरावं लागेल. हा सेम ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे ब्लेंड करण्यासाठी. फक्त कन्सिलर ब्लेंड करताना लक्षात ठेवायचं आहे की कन्सिलर सगळीकडे पसरवायचा नाही, जिथं लावले तिथंच कन्सिलर ब्लेंड करायचं. आता फाउंडेशन आणि कन्सिलर लावून झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती शाईन आहे, कारण आपण मेकअपला सेट केलेलं नाहीये. त्यामुळे मेकअपला सेट करण्यासाठी मी काय वापरणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे. तुम्ही लूज पावडर सुद्धा वापरू शकता, पण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेज असतं, लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं. ठीक आहे, तर मी इथं हा मॅकचा कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे, कारण हा मला इतका आवडतो, कारण हा खरंच खूप चांगला आहे. म्हणजे हा थोडासा महाग आहे मी मानते, पण हा प्रॉडक्ट मध्ये जर तुम्ही पैसे घातला तर तुमचे पैसे वेस्ट होणार नाहीत, इतकी गॅरंटी आहे. कारण हा खूपच चांगला आहे. म्हणजे जेव्हापासून मी मॅक वापरायला लागले, आय डोंट थिंक हॅव स्विच टू एनी अदर कॉम्पॅक्ट पावडर्स, कारण हा खरंच खूप चांगला आहे. तर माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये तो आहे NC15, तर हा मी वापरते. पण तुमच्याकडे जो पण आहे ते तुम्ही वापरू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे की फक्त हाच वापरायला पाहिजे. आणि जे पण प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवते हे मला खूप आवडतात म्हणून मी शेअर करते. पण ह्याचं दुसरं प्रॉडक्ट जर तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, फक्त मला जे आवडतात त्याचं मी रेकमेंडेशन तुम्हाला देत आहे. आणि तुम्ही आता बघू शकता वापरून हा दुसरा सुद्धा संपायला आलेला आहे, पण मी हाच वापरणार. ठीक आहे, आता आपण मेकअपला सेट करायचं आहे हलका हलका, कारण मला आता जास्त कव्हरेज नको आहे, कारण ऑलरेडी फाउंडेशन इतका फुल कव्हरेज असल्यामुळं चांगला कव्हरेज मिळालेला आहे. त्यामुळे मला हलका हलका मेकअपला सेट करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते,
जर तुम्हाला फाउंडेशन वगैरे काही वापरायचं नसेल तर नुसता हा कॉम्पॅक्ट पावडर जरी वापरला तरी तुम्हाला खूप चांगलं कव्हरेज मिळतं. म्हणजे लाईट वेट करायचं असेल तर तुम्हाला ह्या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये सुद्धा खूप चांगलं कव्हरेज मिळतं. आणि हा ऑइल कंट्रोल खूप भारी करतो. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला घाम नाही येणार. म्हणजे ऑइल कंट्रोलिंग ह्याचं खूप चांगलं आहे. त्यामुळे मला खूप आवडतं. मी फेसला थोडंसं कॉन्टोरिंग करणार आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, हा शुगरचा, कॅमेरामॅन प्लीज फोकस करो, येस, शुगरचा हा डी कॉन्टोर फेस पॅलेट वापरणार आहे, ज्याच्यानं खूप छान कॉन्टोरिंग करता येईल. हा ब्राऊन शेड, चॉकलेटी कलरचा जो शेड आहे त्याच्यानं आपण कॉन्टोरिंग करतो आणि कॉन्टोरिंग करून आपल्या चेहऱ्याला थोडंसं स्लिम, थोडंसं स्ट्रक्चर्ड असं दाखवता येतं. आता मी हा ब्रश घेतली आहे, हा मार्सचा टूल्स ऑफ टायटनचा जो ब्रश सेट आहे त्यातला हा ब्रश आहे. तर मी हा कॉन्टोरमध्ये डिप करणार आहे. ठीक आहे, एक्सेस काढून टाकायचा आहे आणि आपला जो कान आहे ना, हा रेश, या रेशला फॉलो करून आपल्याला कॉन्टोरिंग वरच्या दिशेने घेऊन जायचं आहे. मी दाखवते. चेहरा तुमचा बारीक सुद्धा दिसतो आणि इकडे आपण केलेलं नाहीये, हा प्लेन वाटत आहे आणि इकडे केलेला आहे तर हा स्ट्रक्चर्ड वाटत आहे. कळतं तुम्हाला फरक दिसतोय? तर आता आपण काय करणार, चीक्सला केलं, आता आपण जॉ लाईनला पण करणार. म्हणजे तुमची जी जॉ आहे ती थोडीशी शार्प दिसते. आता ह्याला ब्लेंड करताना वरती नाही घेऊन जायचं, आपल्याला खाली आणायचं इथं. म्हणजे एक सावली पडल्यासारखा इफेक्ट येतो आणि त्याच्यामुळे तुमची डबल चिन जी आहे ती हाईड होते. आता नाकाला जर सुद्धा तुम्हाला टोकदार दाखवायचं असेल तर ह्याच ब्रशला हलकंसं तुम्ही प्रेस करू शकता. परत एकदा कॉन्टोरमध्ये डिप करायचं आणि आपल्या नाकाचा जो ब्रिज आहे त्याला सोडून आजूबाजूला असं खालच्या दिशेनं कॉन्टोर करायचं. म्हणजे आपली नाक सुद्धा थोडीशी शार्प दिसते आणि मला थोडीशी गरज आहे कारण माझी नाक जी आहे ती खूप लहान आहे. त्यामुळे थोडंसं कॉन्टोरिंग मी नाकाला सुद्धा करते. आता तुम्ही बघू शकता नाक कसं थोडंसं पॉइंटेड दिसत आहे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ यू डू कॉन्टोरिंग. तर ह्याच फेस पॅलेट मधला मी हलकासा ब्लश वापरतीये. सेम ब्रश यूज केला तरी चालेल, फक्त एक जो कॉन्टोर लागलेला असतो तो डस्ट ऑफ करून टाकायचा आणि हा ब्लश तुम्ही वापरू शकता. कॉन्टोर जिथं आपण केलं त्याच्या थोडंसं वरती आपल्याला ब्लश लावायचं आहे आणि परत अपवर्ड डिरेक्शन मध्ये जायचं आहे. आता ब्लश लावण्याचे भरपूर टेक्निक्स असतात. बरेच जण पुढं पर्यंत लावतात, बरेच जण हे पूर्ण डब्ल्यू शेप मध्ये लावतात आणि मी आता जे लावते ते हे अपलिफ्टिंग इफेक्ट देतं. तर त्याला मी थोडंसं असं वरच्या दिशेने ह्याला ब्लेंड करते. बघू शकता खूप छान असा गुलाबी कलर चेहऱ्यावर आलेला आहे. आणि आता मेकअप मधला सगळ्यात आवडता प्रॉडक्ट मी लावणार आहे, जो मला इतका आवडतो, आणि तो म्हणजे हायलायटर. आता कोणत्या पण फंक्शनला तयार व्हायचं म्हणलं की चेहऱ्यावरती ग्लो तर असलाच पाहिजे. तर ग्लो नसेल तर मेकअपचा काय उपयोग, बरोबर? आता आपला मेकअप तर चांगला झाला आहे पण ग्लो नाही आहे अजून. त्याच्यासाठी काय लावतात बरं? हायलायटर. आता हायलायटर मध्ये मी तुम्हाला एक प्रॉडक्ट असा रेकमेंड करते जो मला इतका आवडतो की काय विचारू नका. आणि तो म्हणजे हा के ब्युटीचा हायलायटर. आणि हा हायलायटर जो आहे तो आहे रोज शेडमध्ये आहे आणि हा लिक्विड हायलायटर आहे. त्यामुळे ना खूप हायड्रेट करतं चेहऱ्याला आणि शाईन इतकी येते, म्हणजे लिटरली इतकंसं जरी काढलं ना तर तुम्ही पूर्ण फेसला हायलाइट करू शकता, इतकं त्याचा पिगमेंट आहे. म्हणजे आता लिटरली तुम्ही बघू शकता, मी फक्त एक ड्रॉप टाकलाय पण हा पण खूप जास्त आहे, इतकं ह्याचं पिगमेंट आहे. आणि हा थोडासा पिंक टोन मध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही ब्लश जरी नाही लावला तरी पण तुम्हाला थोडासा पिंक इफेक्ट चेहऱ्यावरती येतो. तर मी काय करणार आहे, हा हलकासा इथं घेतलीये आणि हा मी अपवर्ड डिरेक्शन मध्ये असं ब्लेंड करते.
आणि आता तुम्ही बघू शकता, म्हणजे सांगण्याची गरजच नाहीये, चेहरा ड्राय वाटत नाहीये, हायड्रेटिंग वाढतो आणि हा ग्लो जो आहे इतका कमाल आहे आणि इतका छान दिसतो. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता ना, तुमची स्किन अशी दिसते की जसं की तुम्ही आतूनच ग्लो करता. विदाऊट मेकअप जो ग्लो असतो ना, तसा हा लुक देतो. त्यामुळे मला हा खूप आवडतो, म्हणजे नॅचरल ग्लो. आता मी जनरली जेव्हा असं मस्त तयार व्हायचं असतं ना, तेव्हा मी पावडर हायलायटर नाही लावत. आता जो आपण फेस पॅलेट यूज केला त्याच्यामध्ये सुद्धा हायलायटर आहे, पण मी तो वापरत नाही. स्पेशली जर असं मला ग्लोईंग इफेक्ट हवा असेल तर मी पावडर हायलायटर वापरायला जात नाही, कारण ते थोडंसं ना चंकी दिसतं थोड्या वेळानंतर, म्हणजे थोडंसं पावडरी पावडरी किंवा चेहऱ्यावर चमकी लावले की काय असं दिसतं. तो इफेक्ट मला नाही आवडत. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट, पण जनरली पावडर हायलायटर्स थोडेसे तसे इफेक्ट देतात, विच आय डोंट लाईक. तर मला हा हायड्रेटिंग असे क्रीम हायलायटर्स खूप आवडतात. आणि असं काही नाहीये की ऑइली स्किनवाले यूज करू शकत नाहीत, ऑफकोर्स करू शकतात, कारण इफेक्ट खूप मस्त आहे आणि चेहऱ्यावर हेवी नाही वाटत. त्यामुळं आय लव्ह दोज इफेक्ट. सेम मी थोडंसं नाकावर लावले. आता नाकाला जेव्हा तुम्ही हायलाइट करता ना, फुल नाकाच्या ब्रिजला अजिबात करायचं नाही, कारण तो चांगला नाही वाटत. फक्त हा नाकाचा टोक आणि हा मधला जो भाग आहे तो फक्त इतकंच हायलाइट करायचं. ही ट्रिक आहे, ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही असं असं करता तेव्हा हे खूप छान इफेक्ट येतं. पण हे पूर्ण जर तुम्ही हायलाइट केलं ना, ते हायवेच्या ब्रिज सारखं दिसणार. त्यामुळे तसं नाही करायचं. एक डॉट इथे आणि एक डॉट इथे. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे ना, मला खूप आवडलेलं आहे. ठीक आहे. अँड दॅट्स इट. तुम्हाला जर जास्त वाटत असेल की खूप जास्त चिपचिप चिपचिप वाटत आहे, तर थोडंसं तुम्ही हलकासा पावडर सेट करू शकता, बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. तर फेस मेकअप इतका. आता आपण छान आणि एकदम सिम्पल असा डोळ्यांचा मेकअप करूया. मेकअप करण्याच्या आधी आयब्रोजला सेट करायला अजिबात विसरायचं नाही. तिथं मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो अँड जेल आयलाइनर घेतेय. एक स्पूली ब्रश घेतेय, ह्याच्यामध्ये डिप केलं आणि फक्त आयब्रोजना कोम करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आयब्रोज सेट होतात. काही मेहनत घेण्याची गरज लागत नाही. खूप इझिली आयब्रो सेट होतात. म्हणजे तुम्ही बघू शकते, एक दोनदा जरी कोम केला तरी आयब्रोज एकदम परफेक्ट. आणि जेव्हापासून मी ही हॅक शिकले करायला, तेव्हापासून मी टू बी व्हेरी फ्रँक हे असं पेन्सिलनं भरण्याचं काम मी नाही करत, कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जास्त वेळ लागतो. आणि हे असं केलं की एकदम बरोबर होतं, सगळीकडे व्यवस्थित लागला जातो प्रॉडक्ट आणि आयब्रोज हे मस्त सेट होतात. आय मेकअप जो करायचा आहे ना, तो मला थोडासा सटल ठेवायचा आहे. मला थोडासा कलर्डमध्ये नाही जायचा आहे. न्यूट्रल नॅचरल दिसेल असा वापरायचा आहे. त्याच्यासाठी मी हा मार्सचा आय शॅडो पॅलेट वापरत आहे, मार्स डान्स ऑफ जॉय. तर ह्याच्यामधला मी थोडासा ब्राऊन टोनमध्ये जात आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, माझा हा पॅलेट थोडासा तुटलेला आहे. हा लाईट ब्राऊन कलरचा जो शेड, हो, सगळ्यात आधी मी बेस करणार आहे. हा लाईट ब्राऊन कलरचा जो शेड आहे तो वापरून हा संपूर्ण डोळ्यावरती लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि डोळ्यांचा मेकअप जेव्हा तुम्ही करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही दोन्ही डोळ्यांचं ना एकत्र करा. कारण तुम्हाला असं जर तुम्ही एकत्र केला ना तर तुमच्या चुका कमी होतील. बऱ्याच वेळेस आपण एका डोळ्याचं करतो आणि नंतर जेव्हा दुसऱ्या डोळ्याला करायला जातो ना, तेव्हा ते थोडंसं वेगवेगळं दिसतं. त्यामुळे असं न करता दोन्ही डोळ्यांचं सायमल्टेनियसली केला तर तुमचा आय मेकअप हा सेम दिसतो. ठीक आहे. एक छोटा ब्रश घेत आहे आणि मी काय करणार आहे, थोडासा डार्क शेडमध्ये जाणार आहे. डार्क ब्राऊन कलरचा जो शेड आहे तो मी वापरते आणि हा परत मी असा खालून वापरणार आहे, लाईक दिस. थोडंसं मी लोअर लाईनला सुद्धा हा ब्राऊन शेड वापरते. आता मी काजळ किंवा लायनर दोन्ही मधलं एकच वापरते. मी दोन्ही एकदम कधीच वापरत नाही. तर मी आज काय करणार आहे, लायनर वापरते.
मार्सची ही आयलायनर मी आज वापरणार आहे, कारण ही एक पेन आयलायनर आहे. जर तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर पेन आयलायनर नक्की वापरा. त्याच्यानं काय होतं ना, तुम्हाला पकडता येतं आणि त्याच्यावरती ग्रिप चांगली असते. त्यामुळे पेन आयलायनर बिगनर्ससाठी खूप चांगला ऑप्शन आहे. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, लायनर लावणार आहे. ऑलरेडी मी ब्लॅक लुक दिलेला आहे, थोडंसं ब्राऊन शेडमध्ये. फक्त थोडं त्याला असं डार्क करायचं आहे. आता आयलाइनर लावून झाला आणि त्याच्यानंतर मस्कारा लावायला अजिबात विसरू नका, कारण त्याच्यानं खूप छान असा लुक येतो. तर मी काय करणार आहे, मार्सचा मार्सचा हा मस्कारा यूज करत आहे, डबल रबल. कारण ह्याच्यानं ना खूप फुलर लुक येतात, म्हणजे मस्त. ह्याच्यामध्ये 2 वॉन्ड असतात, एक तुम्हाला लेंथ देतो आणि एक तुम्हाला व्हॉल्यूम देतो. तर दोन्हीही वापरलं तरी चालतं, किंवा एखादं वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. बट जेव्हा तुम्हाला असं मस्त तयार व्हायचं असतं ना, तेव्हा दोन्ही नक्की वापरा. आता मी दुसरा सुद्धा वापरतेय, जो व्हॉल्यूम देणार आहे. आता लास्टला आपण वापरणार आहोत लिपस्टिक, कारण लिपस्टिक लावल्याशिवाय तर लुक पूर्ण होणारच नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण खूप छान असं तयार होतो, तेव्हा रेड लिपस्टिक किंवा थोडीशी डार्क लिपस्टिक खूप छान दिसते. तर त्याच्यासाठी मी एक बजेट फ्रेंडली ऑप्शन सांगते. मार्सची ही मॅट लिपस्टिक खूप छान आहे, म्हणजे खूप बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. कलर खूप सुंदर आहे आणि हा ॲक्च्युली बराच वेळ टिकतो सुद्धा. तर मी ही वापरत आहे. आता हा तुम्ही शेड बघू शकता, खूप जास्त असा रेड पण नाहीये, पण हा थोडासा डार्क, थोडासा डीपर ब्राऊन मध्ये जातो. तर मला हा खूप आवडतो आणि हा ऍक्च्युली वेस्टर्न वरती पण खूप चांगला वाटतो आणि इंडियन वरती सुद्धा खूप छान वाटतो. आता लास्ट स्टेप राहिलेली आहे मेकअपची, आणि ती म्हणजे इतका सुंदर मेकअप केल्यानंतर मेकअपला असं वाया तर जाऊ देऊ शकत नाही, त्याला लॉंग लास्टिंग सुद्धा करावा लागतो. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सेटिंग स्प्रे वापरणार आहे, जेणेकरून आपल्याला मेकअप जो आहे तो खूप वेळ टिकून राहील. तर त्याच्यासाठी मी हा के ब्युटीचा मेकअप सेटिंग स्प्रे यूज करत आहे. आता ह्याला तुम्ही ब्युटी ब्लेंडरवरती लावून सुद्धा सगळीकडे डॅप करू शकता, ऑर एल्स तुम्ही डायरेक्टली स्प्रे केला तरीही चालतं. आता ह्याला 1-2 मिनिटं द्या मेकअपला छान सेट व्हायला. तोपर्यंत मी दागिने वगैरे घालते. I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. तर मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक? आय होप तुम्हाला लुक आवडला असेल, आणि जर हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. ह्या व्हिडिओमध्ये मी जे पण प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत मेकअपचे, ते सगळे मी टॅग करत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बघू शकता. ज्वेलरीची लिंक मी नाही देऊ शकत, कारण ही ज्वेलरी ॲक्च्युली माझ्या आईने गिफ्ट केलेली आहे. त्यामुळं ह्या ज्वेलरीची लिंक तर नाही आहे, आणि मंगळसूत्र सुद्धा सोनाराकडून घेतलेलं आहे, त्यामुळे लिंक तर नाही देऊ शकत. पण बाकी सगळे मेकअप प्रॉडक्टचे लिंक जे आहेत ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत, नक्की चेक करा. आणि हा, जसं मी बोलले होते, व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना सुद्धा शाउटआउट देणार आहे, तर ते सुद्धा मी देत आहे. शाउटआउट देण्याच्या आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची होती. मला बरेच जण कमेंट करतायत की पण तू मराठीमध्ये व्हिडिओ का करत नाहीयेस, नुसता हिंदीमध्ये व्हिडिओ करतेयस. आणि हा, थोडे लोक असे सुद्धा आहेत ह्या गोष्टीला निगेटिव्हमध्ये कमेंट्स करतात. पण मला एक गोष्ट सांगायचं होतं की माझा जो चॅनल आहे ह्याच्यामध्ये जो व्हिडिओज असतात ते बऱ्यापैकी लर्निंग व्हिडिओज असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि माझा असा हेतू आहे की जो शिकवण्याचा कॉन्सेप्ट आहे, जो लोकांना फ्रीमध्ये ॲक्च्युली यूट्यूबच्या माध्यमातून जो शिकवण्याचा जो माझा मनात कॉन्सेप्ट आहे, मला तो फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही ठेवायचा आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनाच तो व्हिडिओ समजायला पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ मी हिंदीमध्ये करत आहे. आणि माझे जे जेन्युअन सबस्क्रायबर्स आहेत, मराठी सबस्क्रायबर्स, त्या गोष्टीला समजतात सुद्धा, आणि ते मला तेव्हाही फॉलो करतात जेव्हा मी हिंदीमध्ये व्हिडिओ करत असते. पण हा, ऑफकोर्स जे महाराष्ट्रीयन सण असतात, जसं की गौरी गणपती आली, वटपौर्णिमा आहे, किंवा गुढीपाडवा, अशा इव्हेंट्सना माझे व्हिडिओ मराठीमध्येच असतात. आणि आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजू शकतात. आणि मराठीमध्ये व्हिडिओ करत नाही ह्याचा अर्थ तू
यू आर नॉट अ गुड महाराष्ट्रीयन असं जर लोकांचा हेतू असेल तर त्याला मी काही करू शकत नाही ॲक्च्युली. विचार करणारे काही पण करू शकतात. पण हां, मला एक गोष्ट सांगायची होती की मी मराठीसुद्धा आहे आणि मी हिंदीसुद्धा आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे, पण मी राजस्थानची सून आहे. माझ्या घरात हिंदी, मारवाडी बोललं जातं. त्यामुळे मी मराठीसुद्धा आहे आणि हिंदीसुद्धा आहे. सो गाईज प्लीज अंडरस्टँड. प्लीज कोणीही नेगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका. कारण मला असं वाटतं की जेव्हा एवढी मेहनत मी शिकवण्यासाठी घेते, त्याच्यानंतर जर काही लोक असं निगेटिव्हमध्ये कमेंट करत असेल तर मला खूप वाईट वाटतं. पण हा मी इफेक्ट नाही होऊन देत स्वतःवरती. माझं जे काम आहे ते चालूच आहे. बाकी जे जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत ते समजून घेतात. फक्त ही गोष्ट मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायची होती, त्यामुळे मी सांगितले. नाव लेट मी गिव्ह शाउट आउट टू माय न्यू सबस्क्रायबर. माझे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली सबस्क्राईब केलं होतं चॅनलला आणि त्यांचं नावसुद्धा लिहिलं होतं, ते आहेत स्मिताश्री, थँक्यू सो मच स्मिताश्री. जीवी नेगी फ्रॉम अल्मोरा, थँक्यू सो मच बुशरा. समरीन पूनम, निलुफर, दिव्या, प्रिया बाजपाल फ्रॉम हैदराबाद, माधवी पराडकर फ्रॉम नवी मुंबई, हीरा, थँक्यू सो मच नीरू, प्रियंका नायक, थँक्यू सो मच रिशू पांडे, पूनम मालविया फ्रॉम वाराणसी, प्रीति पांडे, थँक्यू सो मच अंजली पटेल, थँक्यू सो मच शिखा, प्रीति अँड योगिता. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग ऑन माय चॅनल. आय रिअली लव्ह यू ऑल. आणि गाईज जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, ताकी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुद्धा पर्सनली थँक्यू बोलू शकेल. तर चला, नक्कीच तुम्ही हा मेकअप वटपौर्णिमेसाठी नक्की करून बघा. आणि आता मी जाते कारण त्यांचा आवाज मला ऑलरेडी आलेला आहे, सो आय हॅव टू गो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.